अरे अतुल, मी पुढच्या महिन्यात ना एका मोठ्या सहलीला जायचा विचार करते. अरे वा, मस्तच की. पण कुठे चाललीस तू? मी बऱ्याच ठिकाणी जाणार आहे आणि हा सगळा प्रवास मी रेल्वेने करणार आहे. आधी मी पुण्याहून बँगलोरला जाणार आहे आणि मग बँगलोर वरून केरळला आणि केरळहून मग मुंबईला. मुंबईच्या आसपास पाहण्यासारखे खूप ठिकाणं आहेत. त्यानंतर मी तिरुपतीला जाईल आणि शेवटी तिरुपतीहून पुण्याला येईल. त्यामुळे मी आत्ताच प्रवासाचे तिकीट बुक करते. थांब थांब, तू या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यासाठी वेगळे तिकीट काढणार आहेस का? तू जर तसं केलंस तर तुला जास्त खर्च येईल. तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी एक मस्त पर्याय आहे. खरंच? कसं काय? जर तू एकच सर्क्युलर जर्नी तिकीट काढले तर तू 56 दिवसांपर्यंत वेगवेगळ्या गाड्यांमधून संपूर्ण भारतभर प्रवास करू शकते. साध्या पॉइंट टू पॉइंट तिकिटाच्या तुलनेत हे तिकीट स्वस्त पडतं. हे तर एकदम भारी रे. मग हे तिकीट कुठे मिळतं? हे बघ, खूप सोपं आहे. स्टेप 1, तुझ्या प्रवासाच्या सुरुवातीच्या मुख्य स्टेशनवर जा. स्टेप 2, तिथे डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजरला भेट. स्टेप 3, त्यांना तुझ्या प्रवासाचा संपूर्ण प्लॅन, दिवसांची संख्या, नक्की मार्ग आणि सर्व थांबे सांग. स्टेप 4, ते प्रवासाचा सर्व खर्च मोजून तुला एक एस्टिमेशन लेटर देतील. ते लेटर स्टेशनवरील बुकिंग काउंटरला दाखव आणि तुझे तिकीट व सीट रिझर्व कर. याची एक अट आहे, तुझा प्रवास ज्या स्टेशनवरून सुरू होतो तिथंच संपायला हवा. अरे थँक्यू यार, तू माझे खूप पैसे वाचवले. हो हो, आणि ही माहिती सगळ्यांसोबत शेअर कर. आणि हो मित्रांनो, तुमचेही मित्रमंडळी ट्रेनने प्रवासाचं नियोजन करत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.